हॅलो, नमस्कार. माझं नाव आशा आहे आणि खूप खूप स्वागत आहे आपलं माझ्या चॅनलमध्ये. तर माझे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक, कमेंट करा. माझं चॅनल नवीन आहे. काही सुधारणा असेल तर मला नक्की सांगा. तर आजचा मी काय जे व्हिडिओ बनवते ते मी लिहिलेले आहे. ज्या काही पोस्ट लिहिलेल्या आहे Facebookवरती. तर माझ्या स्वतःच्या लिहिलेल्याच पोस्टवरती मी व्हिडिओ बनवते. तर आजचा माझा विषय आहे धोंड्याचा महिना. मी जेव्हा YouTube चॅनल चालू केलं तर माझा जो पहिला व्हिडिओ होता तो अधिक मास सुरू झाला. पहिल्या दिवशी त्याच्यावरच होता आणि आज अमावास्या आहे आणि आज अधिक मास संपतोय. तर त्याविषयी हा माझा व्हिडिओ आहे. तर खूप काही बदललेलं जाणवलं ना? तुम्ही पण बघितलं असेल. Instagram असेल, Facebook असेल किंवा आपलं YouTubeवर असेल. अनेक रील आलेत, अनेक मोठे व्हिडिओ आले. अनेक ठिकाणी जे काही जावयाचं कौतुक झालंय त्याचे पण व्हिडिओ आपण बघितले असेल. अनेकांनी आईची ओटी भरली त्याचे पण व्हिडिओ बघितले असेल. कुठेतरी असं काहीतरी खटकत राहिलं, की पूर्वी असं होतं का? तर आपण एक नवीन पायंडा पाडतोय का? म्हणजे जसं आपण लग्नामध्ये वेगवेगळे पायंडे पाडत आलोय. म्हणजे हळदी समारंभ असेल किंवा संगीत असेल किंवा लग्नाच्या अगोदर नवरीने डान्स करत येणं, असे खूप प्रथा आपण लग्नामध्ये पण घुसवून टाकल्या आणि आता तसंच चालायला लागलं. तसंच काहीसं ह्या वर्षी मला धोंड्याच्या महिन्यात वाटलं. खरं तर धोंड्याचा महिना म्हणजे पुरुषोत्तम मास. आता तो असतो कशासाठी असतो तर दान करा, जप-तप करा, असं काही बरेच काही गोष्टी असतात आणि जावयाचं मानपान करा. हे पण असतं त्याच्यामध्ये. तर पूर्वीच्या काळी धोंड्याच्या महिन्याला खास करून असं गंगेवर अंघोळीला जाणं किंवा देवस्थानाच्या ठिकाणी जाणं असं बरंच काही होतं. त्यातली एक प्रथा होती जावयाला घरी बोलवायचं, त्याचं मानपान करायचं. तर आता पूर्वीच्या काळी साधे लोक होते. मी जे काही बघत आले म्हणजे माझं जे काही बालपण आहे ते खेड्यात गेलंय. तर जे खेड्यात मी जे काही आजूबाजूला बघत आले, अगदी लहान असल्यापासून. तर काय होतं तेव्हा? अगदी म्हणजे आजच्यासारखे काही सगळे छान शर्ट पॅन्ट घालत होते किंवा बायका अशा सगळ्या काही सहावारी साडी नेसत असं काही नव्हतं. माझ्या आजूबाजूला ज्या काही होत्या मी लहान असताना माझ्या चुलत वहिनी असतील किंवा शेजारच्या कोणी असतील, माझ्या मैत्रिणी असतील, माझ्यापेक्षा वयाने भरपूर मोठ्या असणाऱ्या, तर त्या नऊवारी साडी नेसत होत्या. हे ते मी तेव्हापासून बघत आली. तर लग्नामध्ये त्यांना नऊवारी साडी असायची आणि बरेच जण हे धोतर घालणारे होते. म्हणजे मला जेव्हा जे काही आठवतं तेव्हापासून मी सांगते. माझ्या गावामध्ये तरी. आणि त्याच्यानंतर थोडी पुढे सुधारणा झाली. मग शर्ट आणि पायजामाची व्हाईट आपलं सॉरी सफेद पायजामा आणि शर्टची फॅशन आलेली पुरुषासाठी. थोडं पुढे जाऊन मग पॅन्ट आली. तर पूर्वीच्या काळी सगळे म्हणजे ज्या वातावरणात वाढले तर आजूबाजूला सगळे शेतकरी होते. तर साधारण असं ज्या वर्षी समजा आता धोंड्याचा महिना आला आणि चांगला पाऊस पडलाय, सगळं चांगलं पीक असेल, तर त्या वर्षीचा धोंडा अतिशय उत्साहात असायचा. म्हणजे सगळेच नातेवाईकांना बोलवून मोठं पंगत उठवली जायची आणि ज्या वर्षी पाऊस नसेल, तर फक्त जावयाला बोलावलं जायचं, त्याचं मानपान केलं जायचं. आता मानपान काय होता? पूर्वीच्या काळी काय अशा कार वगैरे होतात का? तर पूर्वीच्या काळी म्हणजे दारापुढे बैलगाडी. तर बैलगाडीने माहेरी जाणं किंवा कोणाकडे सायकल असायची. तो काळ असा होता की हुंड्यामध्ये देखील मागताना काय मागायचे? सायकल हवी, रेडिओ हवाय, घड्याळ हवंय. एवढी काही ती मागणी होती फक्त. प्रत्येकाचे घरी साधे होते, मातीचे होते. आता धोंड्याच्या महिन्यात जेवण घालायचंय तर त्या मुलीच्या माहेरची एक लगबग असायची. बहुतेक पहिले एकत्र कुटुंब असायचे. सगळे उठून कामाला लागायचे मग. घर अंगण स्वच्छ केलं जायचं. अगदी शेणाने अंगणचा सडा टाकला जायचा. घरातले आपलं घर मातीचं घर असेल ते सारवलं जायचं आणि सगळं असं प्रसन्न वाटायचं एकदम ते शेणाने सारवलेलं ते घर बघायला, अंगण बघायला असं छान वाटायचं. छोटीशी रांगोळी आणि मग ते जर काम खूप असेल म्हणजे कामाच्या दिवसामध्ये जर धोंड्याचा महिना आला असेल आणि फार तर पूर्वीच्या काळी वाहतुकीची साधनं नव्हते. म्हणून मुलीला फार जास्त लांब दिलं जायचं नाही.
फार तर फार जास्तीत जास्त एक 50 किलोमीटरच्या आतमध्येच त्यावेळेस सोयरीक व्हायची. तर मग कसं यायचं? बैलगाडीने यायचं किंवा मग सायकलवर यायचं. हेच काही पर्याय असायचे तेव्हा किंवा आपली ज्या भागात बस जाते तिकडे आपल्या बसने जायचं. मग कधी-कधी कामाचे महिने जर असेल, तर मग काय सकाळी यायचं, भलेपाठी ती मुलगी उठायची, नवरा आपले चालत यायचे, चालण्याच्या अंतरावर राहत असतील तर. मग घरी आले की लगेच कसं स्वागत व्हायचं? आजच्यासारखं काही फुलं सगळे कुस्करले आणि त्याच्या पायाघड्या टाकल्या वगैरे असं काही नव्हतं. जावई आलाय, मग त्याच्या पायावर पाणी टाकलं, त्यांना घरात बोलवायचं. आता घरात काही आजच्यासारखे अ, लाकडाचे सोफे किंवा भारी-भारी खुर्च्या असं काही नसायचं. असं साधारणतः आजूबाजूच्या सगळ्या घरांनी हीच परिस्थिती होती. म्हणजे पलंग हा जो याचा असतो लोखंडाचा तो बी लग्नातच यायचा त्यांच्या घरीच असायचा. तर मग जावई आला का जावयाबरोबर कधी-कधी जर मोठा धोंड्याचा हा जर बेत मोठा असेल तर मग खूप सारे लोकं यायचे त्यांच्याबरोबर. म्हणजे त्या मुलाचे आई-वडील पण असायचे, बहीण वगैरे सर्वांना बोलवायचे. तर ते आल्यावर काय करायचे मग पाय वगैरे पाण्यावर सॉरी पायावर पाणी टाकलं की त्यांना घरात बोलवायचे. आता घरात बोलवायचे म्हणजे काय करायचे? घरात जे काही असेल ना, म्हणजे पूर्वीच्या काळी असणारी घोंगडी, सतरंजी जे काही असेल ना, ते अंथरायचे आणि कुठलाही मानपान असेल त्याचे त्यावर बसायचे आणि मांडी घालून आपलं ती बैठक व्हायची असायची आणि मुलगी काय करायची? मुलगी आपली सरळ स्वयंपाकघरात जायची आणि जर घरात ज्या कोण असतील, आई असेल, काकू असेल, कोण असेल, त्यांना जाऊन लगेच कामात मदत करायला सुरुवात करायची. आणि ती मदत करता-करता सांगायची, माझ्या नवऱ्याला हे आवडत नाही किंवा माझ्या नवऱ्याला ते आवडतं, असं चालू असायचं. कारण पूर्वीच्या काळी सारखं-सारखं काही जावई आपला सासरच्या घरी जायचा नाही. तर हे असंच निमित्त असायचं, त्या निमित्ताने जायचे. आणि सा आपलं ज्याला पूर्वीच्या काही लुगडं म्हणायचे, ते काही नेहमी घेतलं जात नव्हतं. ते फक्त भाऊबीजेलाच घेतलं जायचं. तो एक हक्क होता मुलीचा आणि ते भाऊबीजेला भाऊ हा घ्यायचाच घ्यायचा. आता ते काही त्यामध्ये काही आजच्यासारखं बनारसी, नारायणपेठ, इरकल वगैरे असं काही नव्हतं. तर आपल्या गावचे जे काही बाजार असेल तिथं जायचं. साधारण प्लेन ते लुगडं असायचं. छोटे-छोटे चमकी काठ असायचे. फार तर फार भारी असेल तर चांगला कपडा, हलका असेल तर साधा कपडा, असा काही प्रकार होता तो. आता जावयाला कपडे घ्यायला जर पैसे नसेल, तर गावातल्या दुकानदाराला जायचं, त्याला रिक्वेस्ट करायची आणि त्याच्याकडून कपडे घ्यायचे आणि दुकानदार पण द्यायचे. अ, किराणा आणायला पण किराणा दुकानदाराकडे जायचं. त्याच्याकडनं किराणा घ्यायचा आणि विशेष म्हणजे किराणा दुकानदार पण सामान द्यायचा. त्यांनाही माहीत असायचं की यांच्या आता लेकी-बाळी आल्या आणि पीक आल्यावर हे पैसे नक्की देणार आहे. तेवढ्या वेळ ते लोकं थांबायचे. तर अशा प्रकारे मग ते गोडाचं जेवण वगैरे बनवलं जायचं. तर चांदीचं ताट वगैरे असं काही प्रकार नव्हता. चांदीचं ताट का याचं ताट. तर पूर्वीच्या काळी स्वयंपाकाला शक्यतो पितळी भांडी वापरली जायची. मग पितळाचं ताट, तांब्या, निरंजन जे काही असेल ते ठेवायचे किंवा काही घरामध्ये काशाचं भांडं म्हणजे काशाचा थाळा म्हणतात ज्यामध्ये जेवण चांगलं समजायचे, तो असायचा. तर तो त्याच्यामध्ये जेवण द्यायचे. तर बऱ्याच घरामध्ये समजुतीने वागायचे कारण शेतकरी असल्यामुळे एकमेकाची परिस्थितीची जाण असायची. तर ज्यावेळेस मुलगा आपला निघालाय सासरवाडीला, तर घरातले मोठे माणसं त्याला समजून सांगायचे. अ, काही हट्ट करू नकोस. आपल्या घरात पण लेकी-बाळी आहे. तर असं सांगितल्यामुळे शक्यतो कोणी जास्त अशा या धोंड्याच्या वगैरे जेवणामध्ये तरी जास्त काही रुसाफुगी व्हायची नाही. हां, एखादा जावई अपवाद असायचा. मग तो हटून बसायचा, "मला हे पाहिजे, मला असंच कपडे पाहिजे, तसंच पाहिजे." तर मग तो रुसून समजा बाहेर गेला, जाऊन उभा राहिला रस्त्यावर. आजूबाजूचे लोकं बोलायचे, "काय धोड जावई आहे बाई, कशी ही पोरगी याच्याजवळ नांदत असेल?" असं म्हणायचे. आणि मग ते मुलीचं मानपान आणि जावयाचं मानपान केलं जायचं. मुलीची ओटी भरली जायची. मग त्याच्यामध्ये पातळ आणि जे काही असेल ते अ, दिलं जायचं. आता मुलगी माहेरी येताना जे काही घेऊन यायची म्हणजे काय असायचं, तर जर राहायचं असेल तर एक एक्स्ट्रा पातळ आणि त्याच्याबरोबर चोळी एवढंच असायचं. आणि त्याच्याबरोबर तिच्या घरी काय पिकतं ते मात्र असायचं. मग हरभऱ्यापासून तर अगदी काही असायचं.
शेंगा असतील, काही ते बांधून घेऊन यायची आणि परत जाताना देखील तसंच असायचं. परत जाताना देखील मुलगीचं थोडं माहेरी येते त्यापेक्षा सासरी जाताना मात्र मोठं व्हायचं. आईला असं व्हायचं, की आपल्या मुलीला काय देऊ आणि काय नको. कारण तिच्या सासरी गेल्यावर तिला कोणी बोलायला नको. मग आता हे दिलं काय जायचं? शेतात पिकणाऱ्या भुईमुगाच्या शेंगा असेल, तुरीच्या शेंगा असतील, जे काही असेल भाजीपाला असेल ते बांधून दिलं जायचं. आणि अशा प्रकारे मग ती मुलगी आपली सासरी परत जायची. तर एकदम साधेपणा होता. ना कुठला दिखावा होता, ना काहीही होतं. अगदी साधं यायचे, एक मानपान जेवण करायचे आणि जायचे. ना असे मोठे गिफ्ट होते, गिफ्टचे बॉक्स असायचे, काहीही नव्हतं. अगदी साधं. एक घरातल्या जे काही सुती कपडे असेल ते फाडले जायचे आणि त्याच्यात ते सगळं बांधून दिलं जायचं. किती सहज होतं ना सगळं. आणि आता असं बघून असं वाटतं, की खूप अवघड करून ठेवलंय ना आपण सगळं.